श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे, गेल्या काही व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिन्यातील सेवा, श्रावण महिन्यातील व्रत, वैकल्य, काय काय सेवा करायच्या या सर्व विषयांबद्दल माहिती बघितली। त्याचप्रमाणे आपण शिवलीला अमृत जो ग्रंथ आहे त्यातील 14 जे अध्याय आहेत त्याचा भावार्थही बघितला। तर अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत मी आपणा समोर आज आले आहे की आज यंदा म्हणजे या वर्षी 6 सप्टेंबर 2024 वार शुक्रवारी हरतालिका आहे। तर मग या हरतालिकेची पूजा कशी करायची याची संपूर्ण माहिती, उपवास कसा करायचा, काय खायचं याबद्दल जी संपूर्ण जी माहिती आहे ती आज या व्हिडिओमध्ये मी आपणासोबत शेअर करणार आहे। तर भाद्रपद शुक्ल पक्षातील तृतीयेला आपण हरतालिका तृतीया किंवा हरतालिका व्रत असे म्हणून आपण साजरी करत असतो। तर या दिवशी काय केलं तर पार्वती मातेने भगवान शंकराला प्राप्त करण्यासाठी म्हणजे वर मिळवण्यासाठी व्रत केलं आणि तपश्चर्या केली आणि ज्या दिवशी त्यांना हा वर मिळाला तो दिवस म्हणजे हरतालिका पूजन। तर या दिवशी आपण हरतालिकेच्या दिवशी भगवान शंकराच्या लिंगाची पूजा करत असतो। म्हणजे कोणी नदीच्या तीरावर जाऊन करतं, कोणी महादेव मंदिरात करतं, कोणी घरच्या घरी पूजा करतं। ज्यांना जशी जमेल आपापल्या सवडीप्रमाणे किंवा आपापल्या व्यवस्थेप्रमाणे आपण ही पूजा कुठेही करू शकतो। तर मंदिरात जाऊन जर आपण पूजा केली तर खूप छान म्हणजे आहे। तसं तर पार्वती मातेने हे व्रत जंगलामध्ये केलं होतं आणि आपण जंगलात तर जाऊ शकत नाही, परंतु नदीच्या तीरावर म्हणजे गंगा नदीच्या, गोदावरी नदीच्या, आपल्या आसपास जी कोणती नदी असेल त्या नदीच्या तीरावर जाऊन त्या नदीतीलच वाळू घेऊन जर आपण लिंग तयार करून ही पूजा केली तर अतिशय उत्तम अशी पूजा होते आणि तिचं इच्छित असं फळ आपल्याला मिळतं। परंतु ज्यांना जमेल त्यांनी ज्यांना जमत नाही त्यांनी घरी पूजा केली तरी चालेल। घरी वाळूचा लिंग आपल्याला तयार करायचा आहे आणि त्या लिंगाची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे। त्याच्यासाठी खास हा व्हिडिओ मी आज आपणासाठी घेऊन आले आहे की या वर्षी व्रत शुक्रवारी आले आहे। मग काही माझ्या मैत्रिणी ज्या आहेत त्यांना वैभव लक्ष्मी म्हणा किंवा अजून कोणतेही शुक्रवारचे व्रत असते, मग प्रश्न पडतो की या दिवशी कोणते व्रत नेमकं करायचे। मग काय करायचं तर शुक्रवारी व्रत हे तर घडतेच, परंतु आपल्याला हरतालिकेचं व्रत करायचं आहे, मग फलाहारच घ्यायचा आहे। कारण या दिवशी पार्वती मातेनं वेगवेगळ्या झाडांची पाने, फळे खाऊनच उपवास घडला होता त्यांना, म्हणून आपण काय करतो तर तिखट मीठ या उपवासाला खात नाही, फलाहार करून हा उपवास करतो। मग त्याचाच नैवेद्य आपण आपल्या पूजेमध्ये ठेवायचा आहे आणि हा उपवास आपल्याला करायचा आहे। परंतु तुम्ही जर वैभव लक्ष्मीचे उपवास करत असाल तर तुमच्या त्या काउंटिंग मध्ये हा शुक्रवार धरला जाणार नाही, तो हरतालिकेच्या पूजेचा शुक्रवार असणार आहे। त्याचप्रमाणे जेव्हा 2 व्रत एकत्र येतात तेव्हा एकच व्रत कोणतंही गृहीत धरलं जातं। मग आपल्याला काय करायचं आहे तर देवीला फळाचा नैवेद्य दाखवायचा आहे। तर भगवान शंकराची प्राप्ती करण्यासाठी म्हणजे भगवान शंकराची प्राप्ती करण्यासाठी पार्वती मातेने हे व्रत केलं, परंतु आता आपण कुमारिकेने आपल्याला इच्छित वर प्राप्त व्हावा आणि ज्या माझ्या मैत्रिणी आहेत ज्यांची लग्न झालेली आहे त्यांना आपलं जे सौभाग्य आहे ते अखंड टिकून राहण्यासाठी आपण हे व्रत करत असतो। तर हे व्रत कसं करायचं, ज्यांना उपवास शक्य नाही त्यांनी उपवास नाही केला असं म्हणणार नाही, कारण हा उपवास करणं आवश्यकच आहे। त्यामुळे प्रयत्न असा करा की उपवास केला गेला पाहिजे। त्याचप्रमाणे आपण वाळूचा शिवपिंड तयार करायचा आहे किंवा मग जर शक्य नसेल तर पार्थिव शिवलिंग तयार केलं तरीही चालेल, परंतु शक्यतो वाळूचं शिवलिंग करा। तर यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे 5 प्रकारच्या झाडांची पाने लागतात, 5 फळं लागतात, ती आपल्याला पूजेसाठी आवश्यक आहे। त्याचप्रमाणे बेलपत्र लागते, दुर्वा लागते आणि 108 तांदळाचा महाउपायाची जी टिप्स आहे ती मी व्हिडिओच्या शेवटी आपणास सांगणार आहे। तर या सर्व वस्तू, त्याचप्रमाणे वस्त्रमाळ, दूध, पाणी, अक्षदा, हळदी, कुंकू,
आपण शिवलिंगाला हळदी कुंकू वाहत नाही, भस्म अर्पण करायचं आहे. आपण ही काळजी घ्यायची आहे, जेव्हा जेव्हा आपण शिव मंदिरात जाऊ तेव्हा आपण हळदी कुंकू वाहायचं नाही, तर भस्म पिंडीला आपण लावायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला जी शिवलिंग आपण तयार करू त्या शिवलिंगाच्या बाजूला एक पार्वती माता आपण तयार करत असतो. 2 राशी आपल्याला टाकायच्या आहे, त्यासोबत अजून एक रास टाकायची आहे. 2 राशी, एक पार्वती माता आणि एक दुसरी तिची मैत्रीण. आणि आपल्याला जे शिवलिंग वाळूचं शिवलिंग केलं त्याचा अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करून आपली पूजा आपल्याला करायची आहे. आता राहिला प्रश्न, ज्या माझ्या मैत्रिणी सर्व्हिस करतात, आता आपल्या इकडे तर नाही, परंतु पुण्या मुंबईच्या ठिकाणी खूप व्यस्त असं जीवन आहे. रेल्वेने प्रवास करावा लागतो, सकाळी 6-7 वाजता बाहेर पडावं लागतं, रात्री 9-10 वाजेपर्यंत घरी यायला वेळ होतो. मग त्यांनी काय करावं, तर त्यांच्यासाठी आपण काय करायचं आहे, तर मानस पूजा करायची आहे. सर्वात सर्वश्रेष्ठ पूजा जर कोणती मानली जाते तर मानस पूजा. मग मनात विचार करायचा, मी शिवलिंग तयार केलं, मी शिवलिंगावर अभिषेक केला, बेल अर्पण केला, अक्षदा अर्पण केल्या, या सर्व गोष्टी मनात आणून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत करत आपल्याला जेव्हाही रेल्वेत म्हणा, ऑफिसमध्ये म्हणा, कामाच्या ठिकाणी जसा वेळ मिळेल तशी ही मानस पूजा आपण करू शकता. आता हा झाला पूजेचा विधी, म्हणजे आपल्याला पूजा कशी करायची हे आपणा सर्वांच्या लक्षात आलंच असेल. आता मी सांगितलं होतं की 108 तांदळाचा महाउपाय आपल्याला करायचा आहे. आता काय करायचं की अखंड 108 तांदूळ घ्यायचे आहे. अक्षता ज्या आहेत त्या अखंड घ्यायच्या आहे, कुठेही खंडित झालेल्या असू नये. त्या उजव्या हातात घ्यायच्या आणि एक उजव्या हातात घेऊन आपण संकल्प बोलायचा, आपली इच्छा बोलायची आणि काय करायचं, एक तांदूळ शिवपिंडीवर वाहत ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणत ते अक्षदा आपल्याला जे तांदूळ आहेत ते पिंडीवर अर्पण करायचे आहे. आणि दुसऱ्या दिवशी आता ते अर्पण केलेले तांदूळ आपल्याला दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करताना घरी आणायचे आहे आणि त्याची खीर बनवून आपल्याला सर्व घरातील जे सदस्य आहेत त्यांना प्रसाद म्हणून ती द्यायची आहे. आता आपल्या घरामध्ये आपण वाळूचा महादेव केला, त्याची हरतालिका पूजा झाली, दुसऱ्या दिवशी त्याची उत्तर पूजा करून त्याचं विसर्जन आपण करून टाकायचं आहे. त्याचप्रमाणे देवघराविषयी मी बरेच व्हिडिओ बनवले. देवघरामध्ये नंदी असू नये, नागासहित पिंड असू नये, या गोष्टी मला वाटतं सांगितल्या असतील, तरी पण आता मला आठवण आली म्हणून सांगते की देवघरामध्ये नंदी असू नये, नाग असू नये, म्हणजे नागासहित पिंड, नंदी सहित पिंड ही देवघरामध्ये असू नये. आणि आपली प्रथा आहे जुनी की तुळशी वृंदावनामध्येही आपण महादेव आणि नंदी हे दोन्ही ठेवत असतो, म्हणजे शिवपिंड आणि नंदी ठेवत असतो, तर ती ठेवू नये. तुळशीमध्ये फक्त आपल्याला शालिग्राम ठेवायचा आहे. शालिग्राम हा तुळशीमध्येच पूजला जातो, त्यामुळे या गोष्टी आपण लक्षात ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्या देवघरातील शिवलिंग जे आहेत ते एकतर पारद, चांदी, पितळ, दगड याच गोष्टीचं चालतं, बाकी दुसऱ्या कोणत्याही धातूचं ते असू नये. या गोष्टी आपण सर्वांनी लक्षात घ्या. आणि येणाऱ्या हरतालिकेसाठी माझ्या मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. हे हरतालिका व्रत तुमचं सौभाग्य अखंड टिकून ठेवो आणि तुमच्या जीवनामध्ये खूप भरभराट आणून देवो, हीच मी माता पार्वती आणि भगवान शंकराच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच स्टॉप देते.